नमस्कार माझ्या सर्व लाडके बहिणींनो, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहता TV6 मराठी. बहिणींनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची समस्या समजून घेणार आहोत. कारण गेल्या काही दिवसांपासून अनेक महिलांकडून एकच गोष्ट सांगितली जात आहे. नवीन अर्ज करण्याचा प्रयत्न केला तर अर्ज होत नाही, पोर्टल पुढे जात नाही किंवा अर्ज प्रक्रिया बंद असल्याचं सांगितलं जातं. म्हणून अनेक महिलांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला आहे. काही जणी म्हणत आहे की अर्ज बंद झाले आहेत, तर काही जणी म्हणत आहेत की योजना थांबवली आहे का, असा प्रश्न पडत आहे. पण या सगळ्या गोष्टींच्या मागे नेमकं काय कारण असू शकतं हे आपण शांतपणे समजून घेऊया. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात अर्ज केले होते. लाखो महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. त्यामुळे प्रशासनाकडे एकाच वेळी खूप मोठा डेटा जमा झाला. अशा परिस्थितीत प्रत्येक अर्जाची तपासणी आणि पडताळणी करणे आवश्यक असतं. कारण सरकारला खात्री करून घ्यावी लागते की अर्ज करणारी व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे की नाही. यामध्ये अनेक गोष्टी तपासल्या जातात. उदाहरणार्थ अर्जातील माहिती, आधार कार्डची माहिती, बँक खात्याची माहिती, तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी सुद्धा केली जाते. त्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या घरी उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे का? त्यानंतर तुमच्या घरी कोणती 4 चाकी गाडी आहे का? हे सुद्धा इथे तपासलं जातं. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही वेळ लागतो. म्हणूनच काही वेळा प्रशासनाकडून नवीन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया तात्पुरती थांबवली जाते, जेणेकरून आधी आलेल्या अर्जाची तपासणी व्यवस्थित पूर्ण करता येईल. सध्या अनेक ठिकाणी जे दिसत आहे ते म्हणजे काही महिलांनी अर्ज करताना अडचण येत आहे. काही वेळा पोर्टल नीट उघडत नाही, काही वेळा अर्जाची प्रक्रिया पुढे जात नाही, तर काही ठिकाणी नवीन अर्ज स्वीकारले जात नाही असं सांगितलं जात आहे. यामुळे अनेक महिलांना असं वाटू लागलेलं आहे की कदाचित आता नवीन अर्ज कायमचे बंद झालेले असावेत. पण प्रत्यक्षात अशा योजनांमध्ये अनेक वेळा तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणामुळे अर्ज प्रक्रिया काही काळासाठी थांबवली जाते. यामागे मुख्य उद्देश असतो की आधीच्या लाभार्थ्यांची माहिती व्यवस्थित तपासली जावी आणि ज्या महिलांना खरोखर या योजनेचा लाभ मिळायला हवा त्यांच्यापर्यंत तो योग्य पद्धतीने पोहोचावा. याशिवाय अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. लाडकी बहीण योजनेमध्ये राज्यातील खूप मोठ्या संख्येने महिला सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक अर्जाची माहिती तपासावी, डेटाची पडताळणी करणं आणि पेमेंट प्रक्रिया व्यवस्थित ठेवणं हे प्रशासनासाठी काही मोठं काम असतं. म्हणून काही वेळा आधीच्या अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नवीन अर्जावर तात्पुरती मर्यादा येऊ शकते. याचा अर्थ असा नाही की योजना बंद झाली आहे, कारण योजना सुरू असताना अनेक वेळा अशा प्रकारचे टप्पे येतात जिथे प्रक्रिया थोड्या काळासाठी थांबते आणि नंतर पुन्हा सुरू होते. म्हणून ज्या महिलांनी अर्ज केलेला नाही त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, कारण पुढील काळात प्रशासनाकडून याबाबत पुन्हा अपडेट येऊ शकतो आणि त्यानंतर अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता असते. सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अफवा किंवा अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवू नका, कारण सोशल मीडियावर अनेक वेळा अपूर्ण किंवा चुकीची माहिती पसरते आणि त्यामुळे लोकांमध्ये अनावश्यक गोंधळ निर्माण होतो. म्हणूनच अधिकृत माहिती येईपर्यंत संयम ठेवणं आणि योग्य अपडेटची वाट पाहणं हे योग्य आहे. लाडकी योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे आणि अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे या योजनेबाबत येणाऱ्या प्रत्येक अपडेट्स कडे लक्ष देणं आवश्यक आहे. पुढील काही दिवसांत किंवा पुढील अधिकृत घोषणांमध्ये नवीन अर्ज प्रक्रिया, पडताळणी आणि पुढील टप्प्यात अधिक स्पष्ट माहिती समोर येऊ शकते. म्हणून बहिणींनो, जरा सध्या तुम्हाला अर्ज करता येत नसेल तर घाबरून जाण्याचं कारण नाही. अनेक वेळा ही फक्त तात्पुरती प्रक्रिया असते आणि नंतर पुन्हा सर्व गोष्टी सुरळीत सुरू होतात. आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेबाबत अशाच महत्त्वाचे अपडेट आणि माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.